नमस्कार, मी सादिक शेख, संस्थापक अध्यक्ष मानवाधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र राज्य व भ्रष्टाचार विरोधी मंच महाराष्ट्र राज्य। आज या ठिकाणी मानवाधिकार संरक्षण संघटना व तसेच भ्रष्टाचार विरोधी मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने लाक्षणिक उपोषण घेण्यात आलेलं आहे। आमचा लाक्षणिक उपोषणाचा विषय असा आहे की सोलापूर शहरात गेल्या 20-25 वर्षापूर्वी जन्म मृत्यू दाखले ऑनलाईन प्रणालीवर स्कॅन करून एक स्वतंत्र नोंद वही ठेवून याच्यावर तात्काळ रेकॉर्ड दाखल करून ऑनलाईन प्रणालीमध्ये दाखल करण्याबाबत, त्यामध्ये जन्म मृत्यू विभागामध्ये जे दाखला त्या ठिकाणी देण्यात येत आहे त्या ठिकाणी नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणात लूट होत आहे। हे लूट तात्काळ थांबवण्याबाबत आणि तिसरा विषय असा आहे की या जन्म मृत्यू विभागामध्ये जो चाललेला भ्रष्टाचार आहे हे 13-3 प्रकरणांमध्ये निगडीत आहे। 13-3 प्रकरण करामधून जन्म मृत्यू विभागात व तसेच महानगरपालिकेच्या अभिलेखपाल या कार्यालयामध्ये सांगण्यात येत आहे। 13-3 प्रकरणामध्ये अनेक दाखले कोर्टामध्ये प्रलंबित आहे। हे दाखले तात्काळ निकाली काढून दाखले उपलब्ध करून द्यावे अशी मागणी या ठिकाणी आमची आहे। चौथी मागणी आमची अशी आहे की सोलापूर शहरामध्ये अतिक्रमण विभागामध्ये पुनर्नियुक्त अधिकारी बनसोडे यांची तात्काळ हकालपट्टी करून त्यांनी यापूर्वी केलेल्या सर्व कामांची चौकशी करून त्यांच्यावर SIT ACB मार्फत चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी व त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी या ठिकाणी होत आहे। आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सोलापूर शहरामध्ये पत्रकार, माहिती अधिकार कार्यकर्ते व तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्यावर जे बोगस गुन्हे दाखल होत आहे ते गुन्हे दाखल होण्यापूर्वी फिर्यादी व आरोपी यांची खातरजमा करून त्यांची चौकशी करून गुन्हे दाखल करावे अशी मागणी आमची या ठिकाणी आहे। कारण या विषयावर आम्ही गेल्या अनेक दिवसापासून पाठपुरावा करत आहे। विशेष सोलापूर शहरामध्ये जन्म मृत्यू विभाग असेल, विवाह नोंदणी विभाग असेल, त्यामध्ये अतिक्रमण विभागाचा विषय असेल, या सर्व विषयावर आज आम्ही या ठिकाणी एक लाक्षणिक उपोषण घेतलेलं आहे। येणाऱ्या काळात आज आमचा पहिला टप्पा लाक्षणिक उपोषणाचा आहे। आता दुसरा टप्पा आम्ही मोर्चा संदर्भात एक मोर्चा काढून आम्ही शासकीय कार्यालय घेराव घालणार आहे। त्यानंतर तिसरा टप्पा आझाद मैदानावर आम्ही या विषयावर आंदोलन करणार आहे। येणाऱ्या काळात अशाच प्रकारे जनहिताच्या विषयावर मानवाधिकार संरक्षण संघटना व त्याचबरोबर भ्रष्टाचार विरोधी मंच या पद्धतीने आम्ही आंदोलन उपोषण निवेदनाच्या माध्यमातून जनहिताच्या विषयावर आम्ही मागणी करणार आणि शासनाकडे जे जनतेची मागणी आहे ते आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही मागणी करून जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार। एवढंच सांगून मी आपले 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।